खर्डी जो रस्ता दिवा येथे जातो त्या ठिकाणी 12 महिने गटराचे पाणी आणि ड्रेनेजचं पाणी वाहत असतं। जो रस्ता खर्डीवरून दिव्याला जातो तिकडे दिवा प्रभाग समितीचं ऑफिस आहे। त्याच रस्त्यावरून अनेक नागरिक, अधिकारी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांची तसेच शासकीय अधिकाऱ्यांची येथून ये-जा असते। तरी देखील या समस्यांचं निराकरण होत नाही। अखेरीस संभाजी ब्रिगेडकडे ही तक्रार आल्यानंतर आज शिवश्री संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी या ठिकाणी जाऊन या रस्त्याची पाहणी केली। या रस्त्यालगतच शाळा आहेत, त्याचबरोबर अनेक हॉल आहेत, मस्जिद आहे, त्याचबरोबर अनेक रहिवाशांना या अशा घाणेरड्या रस्त्यातनं वाट काढत त्यांच्या इच्छितस्थळी जावं लागतंय। त्यामुळे नागरिकांच्या समस्या लक्षात घेता या ठिकाणी संभाजी ब्रिगेडनी आपली आक्रमक भूमिका आहे ती इथे व्यक्त केलेली आहे। आक्रमक भूमिका घेऊन त्या जागेचा, त्या रस्त्याचा बाजूला जे गटार किंवा ड्रेनेजचं पाणी वाहत आहे तिथे मोठमोठे खड्डे रस्त्यावरती दिसत आहेत। आजूबाजूला चेंबरसुद्धा नाही। तर अनेक घटना या ठिकाणी वाहतूक कोंडी असू दे, अपघाताच्या घटना ज्या आहेत ते या ठिकाणी घडत असतात। त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या परीने समस्यांचं निराकरण करेल आणि ह्याला जे काही होईल त्याला जबाबदार संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही जे इकडे आलेलो की आम्हाला याच्या अगोदर संभाजी ब्रिगेडला इकडे तक्रार मिळालेली आहे की वर्षाच्या 12 महिने इकडे पाण्याचं घाणेरडं पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी हे वाहत राहते 12 महिने। याची आम्हाला तक्रार मिळाली म्हणून आज आम्ही इथे संभाजी ब्रिगेडने याची दखल घेतली। ठीक आहे, आज तुम्ही रस्ता बघत आहात, हा जो रस्ता आहे तो प्रभाग समितीला जातो आणि हा रस्त्याचं नाव आहे खर्डी रस्ता। प्रभाग समितीला जातो, तिकडे प्रभाग समितीला उच्च अधिकारी, प्रशासन, शासनाची लोक इथून रोज जातात, पण त्यांना ते दिसत नाहीये का? जर आज टीएमसीने एक मोठा मुद्दा उचललेला आहे। कुठला मुद्दा उचलला आहे की फवारणी आणि सफाई अभियान, मग त्यांना ही सफाई दिसत नाही का? हे गटर बघा, सफाई दिसत नाही का यांना? जर उद्या माणसांना डेंग्यू मलेरिया झाला तर ह्याचा जिम्मेदार कोण असणार? प्रशासन ना, राईट? आणि आज जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्ही बघितलं तर तिकडे अक्षरशः चेंबर जे ते ओपन चेंबर आहेत मागे, आणि ते ओपन चेंबर आहे आणि इकडे 1000 मुलं शाळेत शिकतात। त्या शाळेचं नाव न्यू स्टार इंग्लिश स्कूल। 1000 मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्यातला त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना काल मी वैयक्तिक भेटलो, त्या प्रिन्सिपल म्हटले की आम्ही पण इकडे तक्रार दिली होती, आम्ही पण लेटर दिलं, पण ह्या लोकांनी अध्यापक त्यांनी अजून त्याच्यावरती कारवाई नाही केलेली आहे। आणि इकडे मोठमोठे हॉल्स पण आहेत, जसे इथे स्टार गार्डन हॉल आहे, फलक गार्डन हॉल आहे। इकडे म्हणजे चांगले चांगले लोक लग्नासाठी, आणि आता लग्नाचा हे चालू आहे, सीझन चालू आहे, चांगले चांगले लोक इथे लग्नाला येतात। आणि मागे एकदा जेव्हा लग्नाला माणसं आली होती त्यातला एक मुलगा त्या गटरामध्ये पडला, गटराला पण त्या शाळेवाल्यांनी त्याला साफ करून त्याला व्यवस्थित केलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासन झोपलाय, प्रशासन झोपलाय का? म्हणजे त्यांना दिसत नाही का? इकडे येणारे मोठे मोठे अधिकारी त्यांना दिसत नाहीये का? हो, आम्ही टीएमसी कमिशनरला हे पत्र देणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती जर अंमलात जर नाही आणल्या तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करून आमच्या संभाजी ब्रिगेडच्या बाण्यामध्ये आम्ही त्यांना समजवू। दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, आज एवढा मोठा त्रास जो लोकांना होतोय, इथे महिला आहे, तिकडे आतमध्ये एक मस्जिद आहे, मस्जिदचं नाम काय? अशरफी मस्जिद आहे, तिकडे नमाजी लोक येतात, तर त्या नमाजी लोकांना किती त्रास होत असेल? किती लोकांना त्रास होत असेल? ह्याची फक्त दखल जर टीएमसीने घेतली नाही, प्रशासनाने घेतली नाही, तर संभाजी ब्रिगेड नक्कीच दखल घेऊन त्याला म्हणतात, मग त्याच्यानंतर पुढचं जे आम्ही करू मग शासन आणि प्रशासन त्याचं जिम्मेदार असणार। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। आजपर्यंत मी हे बघितलंय की जागेवरती अतिक्रमण होतं, जागांवरती अतिक्रमण होतं, पण मी आज पाहिलं की गटारवरती पण अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे। धन्य आहे टीएमसीचा।